नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे स्नेहल आणि तुम्ही ऐकत आहात पुस्तक प्रेम. एक असं ठिकाण जिथं पुस्तकं केवळ वाचली जात नाहीत तर अनुभवली जातात, समजून घेतली जातात आणि आत्मसात केली जातात. द 5 AM क्लब या पुस्तकाच्या पहिल्या भागात आपण पाहिलं कसं 5 वाजता उठणं आयुष्य बदलू शकतं, 20-20-20 सूत्र काय असतं आणि 4 इंटेरियर एम्पायर्स, माइंडसेट, हार्टसेट, हेल्थ सेट आणि सोल सेट यांचं महत्त्व. आजच्या भागात आपण पुस्तकाचा उर्वरित आणि खोल भाग पाहणार आहोत, ज्यामुळे ही सवय तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देईल. यामध्ये पहिला मुद्दा आहे यशाचं सर्जनशील चक्र. लेखक सांगतो की फक्त सातत्याने काम करणं यशाचं गमक नाही, तर त्याचबरोबर योग्य विश्रांती ही तितकीच महत्त्वाची आहे. पहिला चक्र. या टप्प्यात आपण सर्व ऊर्जा आणि फोकस वापरतो, महत्त्वाचे निर्णय घेतो, नवनवीन कल्पना करतो आणि आपली क्षमता पूर्णपणे वापरतो. दुसरा चक्र. इथे शरीर, मन आणि आत्मा यांना विश्रांती दिली जाते. ही विश्रांती पुढच्या टप्प्यांसाठी इंधन ठरते. झोप, ध्यान, निसर्गस्नेह, संगीत, योग या गोष्टी तुमची ऊर्जा पुन्हा निर्माण करतात. म्हणूनच काम आणि विश्रांती यांचं संतुलन खरं यश घडवतं. जाणून घेऊया पुढील मुद्दा, ज्याचं नाव आहे इतिहास घडवणाऱ्यांचं गुपित. महान लोक आपलं आयुष्य 4 गोष्टींवर केंद्रित करतात. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत. पहिली, संधीचं सोनं करणं. तुमच्याकडे किती टॅलेंट आहे यापेक्षा तुम्ही तुमचं कौशल्य किती प्रभावीपणे वापरता हे महत्त्वाचं. दुसरं, विचलनापासून मुक्ती. मोबाईल, सोशल मीडिया, गॉसिप या सगळ्या गोष्टी तुमचा वेळ आणि ऊर्जा खाऊन टाकतात. महान लोक हे नकार देण्याची कला शिकतात. तिसरा, स्वतःला घडवण्याचं व्रत. रोज स्वतःमध्ये सुधारणा करणं, फिजिकली, मेंटली आणि स्पिरिच्युअली. चौथं, एक दिवस महान बनवणं. प्रत्येक दिवस जिंकला तर अख्खं आयुष्य जिंकता येतं. आता आपण ऐकूया आयुष्यभरासाठी शहाणपणाच्या युक्त्या. हे 10 उपाय फार सोपे वाटतील, पण जर रोज अंमलात आणलेत तर तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. पहिला, स्वतःसाठी शांत फोकस झोन तयार करा. दुसरा, 90 दिवस रोज 90 मिनिटं एकच मोठं काम करा. तिसरा, 60 मिनिटं काम, 10 मिनिटं विश्रांती. चौथा, दररोज 5 साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करा. पाचवा, संध्याकाळी हलका व्यायाम करा. सहावा, आठवड्यातून 2दा शरीराची काळजी घ्या. सातवा, प्रवासात पॉडकास्ट, ऑडिओ बुक वापरा. आठवा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. नववा, प्रत्येक आठवड्याचं नीट नियोजन करा. आणि 10वा, अर्थातच सकाळी 5 वाजता उठण्याची सवय. कथेच्या शेवटी उद्योजिका आता आत्मविश्वासानं कंपनी चालवते, कलाकार जगभर प्रसिद्ध होतो आणि दोघंही आपल्या गुरूच्या मदतीनं द 5 AM क्लबचा एक भाग बनतात. त्यांना समजतं की आयुष्य बाहेरून नाही तर आतून बदलायला लागतं. सकाळी 5 वाजता उठणं म्हणजे आत्मनियंत्रणाचं प्रतीक आहे. विक्ट्री आर, ट्विन सायकल्स, फोकस टॅक्टिक्स हे सर्व तुमचं आयुष्य संतुलित आणि यशस्वी बनवतात. छोट्या छोट्या सवयी पण सातत्याने ठेवले तर त्या आयुष्याला इतिहास घडवण्याचं बळ देतात. द 5 AM क्लब ही केवळ सकाळी उठण्याची गोष्ट नाही, तर ती आहे स्वतःला घडवण्याची आणि बदल घडवून आणण्याची चळवळ. जर तुम्हाला हे दोन्ही भाग आवडले असतील तर पुस्तक प्रेम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा भाग शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी उद्यापासून 5 वाजता उठणार. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासह. तोपर्यंत लवकर उठा आणि आयुष्यावर पुन्हा प्रेम करा. धन्यवाद.